चलो चला आमच्या सोबत होळीला। हॅलो गाईज, नमस्कार सर्वांना, कशा आहेत तुम्ही सगळेजण? मस्त मजेत ना? आणि वेलकम टू माय चॅनल। आता या व्हिडिओवरनं तुम्हाला समजलंच असेल की मी मार्केटमध्ये रंग आणि पिचकारी खरेदी करायला आली आहे। कारण की माझं बाळ ना, आई चल मला मार्केटमध्ये खूप साऱ्या पिचकाऱ्या आल्या, त्याला पिचकारी म्हणता येत नाही, तो पिचकारी म्हणतो। मग आम्ही आलो मार्केटमध्ये आणि हा आता ट्राय करतोय की त्याला कोणती सोपी जाईल। आपल्याला तर अशा लहानपणी पिचकाऱ्या नाही भेटल्या, त्या छोट्या छोट्या ट्रान्सपरंट असायच्या। तुम्ही त्याने रंग खेळलाय का ते नक्की मला सांगा। आणि कलर पण आपले कसले भारी होते, मस्त काची कलर, कुठले काय 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 कलर। आताचे हे कलर असं पुसून टाकलं की लगेच निघायचे। आपण कलर खेळल्यानंतर 4-4 दिवस रंग जात नव्हता गालाचा। कुंकू वाटतं ते ऑरेंज नाही, आपण घरात आहेत ना। आता दक्षची पिचकारी पण फायनल झाली होती आणि मी 4-5 प्रकारचे कलर ना फायनल केले। आणि त्यानंतर मला होळीचे पण गौऱ्या घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही तिकडे गेलो। तिथे गौऱ्या घेतल्या, जे काही साहित्य लागणार होतं, एक नारळ होळीमध्ये अर्पण करण्यासाठी। आमच्याकडे ना एक गौरी 10 रुपयाला होती, मग मी 5 घेतल्या, मानाच्या 5 गौऱ्या। आणि माझ्याकडे ना घरी खूप लाकडं होती म्हणून मी 5च गौऱ्या घेतल्या। आणि त्यानंतर कॅमेरामॅनला दिसला काची कलर। इतर काची कलर आहे, काची कलर 10 रुपयाला। हे 2 असू दे, पिंक कलर आहे। एखादा दुश्मन असेल तर करूया, त्याला लावूया। नाहीतर सॉफ्ट कलर चांगल्या माणसाला लावायचे। मग काय, माझ्या कॅमेरामॅनला मस्करी करायची एवढी सवय ना, कुठेही जरी गेलं ना तरी समोरचा माणूस हसणार। आमचा दुश्मन वगैरे कुणी नाहीये बरं का। होळी रे होळी, पुरणाची पोळी, होळीची तयारी सुरू। आम्ही दरवर्षी सोसायटीमधले सगळे एकत्र येऊन ना होळी साजरी करतो। कॅमेरामॅन आता तिकडेच घेऊन जातात लाकडं आणि तिकडे होळीची तयारी करतायत। माझ्या बाळाला ना असे सण उत्सव असले ना एवढी एक्साइटमेंट असते ना त्याच्यामध्ये, त्याला असं वाटतं की चला आपण पप्पाला मदत करूया, आईला मदत करूया। हे पण एक छानच की आपले सण आणि संस्कृती त्यांना आपोआपच कळतात। कसा पळतोय बघा। चलो चला आमच्या सोबत होळीला। दादू थांब, सेल्फी कॅमेरा घ्या ना। चला सेल्फी कॅमेरा घ्या ना, तुमचा पण येतोय। अरे पडली थोडीशी, चल पुढे। दहन व्हावे वादाचे, पुजावे श्रीफळ समाधाचे, नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा, आनंद घेऊन येईल सण हा होळीचा। तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। हे वाजव ना दक्षा।
वाजू दे ना त्याला एक दे. अरे पण मला घर वाजवायचंय. तू एक घे ते एक दे काढी. राजूर घे एक, तू एक घे. दे ना राजूरला एक. आम्ही सगळ्याजणांनी मिळून पूजा केली आणि आज होळी असल्यामुळे तर नैवेद्य पुरणपोळीचा असणारच. मग नैवेद्य हा पुरणपोळीचा होता आणि त्यानंतर काय होळी पेटवली आणि लागले सगळे बोंबलायला. मग तुम्ही बोंबलात का नाही? तसंही आपल्या नावाने सगळे बोंबलतच असतात. आज आपणही बोंबलूया. या मग बोंबलायला. खूप दिवसानंतर मी ब्लॉग अपलोड करत आहे आणि त्यालाही कारण तसंच आहे. ते कारण मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन की मी एवढ्या दिवस ब्लॉग अपलोड केले नाहीत. 100 डे चॅलेंजचं काय झालं ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळून जाईल. हा ब्लॉग आवडल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. लक्ष, ये. हा, वा, 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 वा.